विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 2 आपण पाहतोय पहा, ज्याचं नाव आहे संयुक्त भांडवली संस्था। पहा, आपण कंपनीचे प्रकार पाहतोय पहा। त्यामधले काही प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। त्यामध्ये मग स्थापनेच्या आधारावर प्रकार पाहिलेत, मालकीच्या आधारावर प्रकार पाहिलेत, तसेच जबाबदारीच्या आधारावर देखील आपण कंपनीचे वेगवेगळे प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत। आता आपल्याला कंपनीचे जे काही नियंत्रणाच्या आधारावर प्रकार पडतात, तसेच इतर जे काही प्रकार पडतात तर त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण पाहावयाचं आहे। कंपनीच्या प्रकाराचं पुढचं वर्गीकरण आहे पाहते म्हणजे नियंत्रणाच्या आधारावर। त्याच्यामध्ये देखील 2 प्रकार पडतात पहा कंपनीचे। त्याच्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे धारक कंपनी। आता धारक कंपनी म्हणजे काय पहा, अतिशय सोपी व्याख्या आहे। जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, अशा नियंत्रण करणारी जी काही कंपनी असते तिला धारक कंपनी असं म्हणतात। अतिशय सोपी व्याख्या आहे। धारक कंपनी म्हणजे काय की जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% जास्त भाग खरेदी करते, तसेच त्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, आणि अशा कंपनीला धारक कंपनी असं म्हटलं जातं। त्याच्यातला दुसरा प्रकार आहे पहा, दुय्यम कंपनी। दुय्यम कंपनी म्हणजे धारक कंपनीच्या अगदी विरुद्ध व्याख्या आहे पहा याची। ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय। पहा, आपण धारक कंपनीची काय व्याख्या पाहिली होती की एखादी कंपनी जर दुसऱ्या कंपनीचे 50% जास्त भाग खरेदी करत असेल किंवा दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करत असेल तर तिला धारक कंपनी असं म्हटलं जातं। आणि ज्या कंपनीवर ती नियंत्रण ठेवत असते तर त्या कंपनीला दुय्यम कंपनी असं म्हणतात पहा। म्हणजे काय की ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय। या कंपनीचे 50% जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी केलेले असतात, किंवा अशी कंपनी ही जिला सर्व संचालकांची अथवा बहुतांश संचालकांची नियुक्ती ही किंवा बडतर्फी या कंपनीला करता येत असते। हा झाला नियंत्रणाच्या आधारावर कंपनीचे 2 प्रकार, धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी। त्यानंतर पुढचे प्रकार आहेत पहा, इतर प्रकार। त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो म्हणजे सरकारी कंपनी। कलम 2 उपकलम 45 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिचे 51% जास्त वसूल भाग भांडवल असते किंवा खालील प्रमाणे त्यांनी धारण केलेले असते। मग त्याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार आणि अंशतः राज्य सरकार किंवा राज्य सरकारे किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी। सरकारी कंपनी ही खाजगी किंवा सार्वजनिक देखील असू शकते। या कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार करणे बंधनकारक असतं। ह्या ज्या काही सरकारी कंपन्या आहेत पहा, तर त्याचे वेगवेगळे उदाहरण त्यांनी दिलेले आहेत। हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड किंवा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड किंवा नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या आहेत। सरकारी कंपनी म्हणजे काय, जिचे 51% जास्त वसूल भाग भांडवल असते त्याला सरकारी कंपनी असं म्हटलं जातं। त्याच्यामधला दुसरा प्रकार आहे पहा, तो म्हणजे विदेशी कंपनी। विदेशी कंपनी म्हणजे की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे, अशा कंपनीला विदेशी कंपनी असं म्हटलं जातं। अतिशय सोपी व्याख्या आहे पहा। विदेशी कंपनी म्हणजे काय
की ज्या कंपनीची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे आणि अशा कंपनीला विदेशी कंपनी असं म्हटलं जातं. मग त्याचे उदाहरणं कुठले आहेत तर नेस्ले इंडिया लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड किंवा वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड हे विदेशी कंपनीचे वेगवेगळे उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पहा, तो म्हणजे निष्क्रिय कंपनी. ज्या कंपनीची नोंदणी ही भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून लेखापुस्तके आणि ताळेबंद तयार करत नसेल तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल तर अशी कंपनी ही निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. म्हणजे ज्या कंपन्या ह्या लेखापुस्तके तयार करत नसतील किंवा ताळेबंद ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो पहा ते तयार करत नसेल किंवा वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल तर अशा कंपनीला निष्क्रिय कंपनी असं म्हटलं जातं. इतर प्रकारामधला पुढचा प्रकार आहे पहा, सूचीबद्ध कंपनी. आता सूचीबद्ध कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद ही मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये केलेली आहे. लक्षात ठेवा, सूचीबद्ध कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद ही मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये केलेली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. म्हणजे जी काही सूचीबद्ध कंपनी असते ती तिच्या भागाची नोंद ही मान्यता प्राप्त भाग बाजारामध्ये करत असते आणि अशा कंपनीला सूचीबद्ध कंपनी असं म्हटलं जातं. अशी कंपनी ही सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एका किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारात विक्रीस काढलेल्या भागांची नोंदणी करत असते. तिला सूचीबद्ध कंपनी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पहा, तो म्हणजे लहान किंवा ज्याला आपण छोटी कंपनी असंही म्हणतो पहा. तर लहान किंवा छोटी कंपनी म्हणजे काय की जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी असते. म्हणजेच काय तर खाली त्यांनी काही अटी वगैरे दिलेले आहेत पहा, की जिचे वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल किंवा तिच्या शेवटचा नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही रुपये 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल तर अशा कंपनीला लहान किंवा छोटी कंपनी असं म्हटलं जातं. यामध्ये एक व्यक्ती कंपनी असू शकते किंवा खाजगी कंपनी असू शकते किंवा सार्वजनिक कंपन्यांशिवाय इतर कंपन्यांचा समावेश देखील यामध्ये होत असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पहा, तो म्हणजे सहयोगी कंपनी. आता सहयोगी कंपनी म्हणजे काय की अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते. अतिशय सोपी व्याख्या आहे. सहयोगी कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते व जे नियंत्रण हे दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते अशा कंपनीला सहयोगी कंपनी असं म्हटलं जातं. आता सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. म्हणजेच एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल हे धारण केलेले असते किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयांवर नियंत्रण असते आणि त्या कंपनीला सहयोगी कंपनी असं म्हटलं जातं. आणि शेवटचा प्रकार आहे पहा यामधला, तो म्हणजे नफ्यासाठी नसलेली कंपनी. कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात. म्हणजे ज्या काही नफ्यासाठी नसलेल्या ज्या काही कंपन्या असतात पहा तर त्या कलम 8 नुसार नोंदवलेल्या असतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी कंपनीचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत.